नमस्कार. सध्याच्या परिस्थितीमध्ये हवामानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हवामान साक्षरता अभियानाचे राहुल पाटील सर परत एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सध्याची एकदमच बदललेली जी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये थोडीशी जागरूकता तुमच्यात निर्माण करण्यासाठी आज ते स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. नमस्कार. अ, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा ऐकूनच सगळ्यांच्याकडून विचारला जाणारा प्रश्न जो आहे तो माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलाय. ह्या परिस्थितीमध्ये आता जो पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणात, ह्या परिस्थितीमध्ये आपला जो सांगली कोल्हापूर भाग आहे हा पुरानं कायम गेल्या काही वर्षापासून अफेक्ट होतोय. म्हणजे मधल्या काळामध्ये थोडासा गॅप पडला, परंतु सातत्यानं तो अफेक्ट होतोय. तर ह्या ठिकाणी पूर किंवा महापूर येणार का, किंवा त्याबद्दल संभाव्य काळजी काय घ्यायला पाहिजे सगळ्यांनी? संभाव्य काळजी म्हणजे आता आपण लास्ट टाइम पाहिलं त्यावेळी साधारणपणे पाऊस यायला उशीर झाला. जून महिना बऱ्यापैकी गेलाच सगळं. कोरडा गेला. कोरडा हं. म्हणण्यापेक्षा की 50% त्यामध्ये काही प्रमाणामध्ये सरासरी गाठली होती. पण जो त्यानंतर मुळात जो क्लायमेट चेंज आम्ही जो म्हणतो त्यामध्ये अजून एक फॅक्टर येतो. हं. तर क्लायमेट चेंजचा एक मोठा परिणाम यावेळी दिसून येतो आपल्याला. जून महिना पूर्ण कोरडा जाणे आणि लगेच एका आठवड्यामध्ये 5-6 दिवसामध्ये पूर्ण एक प्रकारे डबल पाऊस पडणे. अशा हं. प्रकारे हे जे आहेत हे अनइव्हन पॅटर्न म्हणजे आपण अनियमितता म्हणतो. ही अनियमिततेचा मोठा फटका आपल्याला आता हं. दिसतोय. हं. महिन्यापूर्वी साधारणपणे पाऊस कधी पडणार विचारणारी जनता आज पाऊस कधी थांबेल हे विचारते. यातून या गोष्टीचं महत्त्व आपल्याला समजून येईल, की या गोष्टी अशाच होत इथून पुढे राहणार आहेत. क्लायमेट चेंज म्हणजे ॲक्चुअली हेच. हं. हं. जे सरासरी साधारणपणे आपल्याला सामान्य पाऊस दिसत होता, हं. त्यामध्ये हे असे मोठे जे कलात्मक बदल जे आहेत, हं. नाट्यमयरित्या हे बदल घडतात. हं. तर ते बदल समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी साक्षर होणंही गरजेचं आहे. हं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा जो पाऊस आहे, हे जे टेक्निकल तांत्रिक कारणं जी आहेत, हं. यामध्ये आपल्याला असं दिसून येतं, की साधारणपणे सुरत, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या वरती एक वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. हं. आणि त्याबरोबर ट्विन सिस्टीममध्ये एक महत्त्वाची मोठी जी सिस्टीम आहे, हवामान प्रणाली आपण ज्यावेळी म्हणतो, तर ती बंगालच्या उपसागरात आणि संलग्न पश्चिम बंगाल, ओडिसा आणि बिहारवरती जी कमी दाबाचं क्षेत्र आहे, ठळक कमी दाबाचं क्षेत्र आहे, यामुळं हे वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि एकदमच पाऊस हा चालू झालेला आहे. हं. ही परिस्थिती मग आता किती दिवस राहील असं तुमचा जे हवामानाचा अंदाज आहे त्याच्यामध्ये? साधारणपणे जागतिक पातळीवरती जर वेगवेगळे मॉडेल आहेत, त्यातील सगळ्या मॉडेलचा साधारणतः तुलनात्मक अभ्यास विचार केला हं. आणि त्यातल्या त्यात युरोपियन मॉडेलचा जर ॲक्युरसी आपण पाहिली, हं. तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं, की ही जी सिस्टम आहे, ही सध्या आता एक 40% सिस्टम म्हणजे सुरुवात होऊन ते ना साधारणपणे वेग पकडलेला आहे. हं. कमी दाबाचं क्षेत्र जरी असलं, याचं रूपांतर वादळात जरी होणार नसलं, हां. तरी याचा या सिस्टमचा, या प्रणालीचा मध्यभागाचा जो काही हवेचा दाब आहे, तो 996 हेक्टोपास्कल इतका कमी झालेला आहे. बरं. इतका दाब कमी होत जातो, तितकं ते बळकट होत जातं हं. आणि त्याचा प्रभाव एकंदरीत पूर्णपणे भारतीय भूभागावरती दिसून येतो. हं. नाही, तर किती हे दिवस हे आता? हे हे जे आहे, हे आता हे पुढील 5-6 दिवस, 8 दिवस साधारणपणे सिस्टम राहण्याची शक्यता आहे. हं. सिस्टमच्या अनुषंगानं त्याभोवती चक्राकार वारे आणि त्या अनुषंगानं येणारं बाष्प, दोन्ही समुद्रातील येणारं बाष्प आणि त्यातून निर्माण होणारे ढग, हं. ही साधारणतः परिस्थिती पुढील साधारणपणे 6 ते 8 दिवस राहण्याची शक्यता आहे. बरं. 15 तारखेपर्यंत हे साधारणपणे आपल्याला पाऊस कमी जास्त प्रमाणात दिसून येईल. म्हणजे ऑन ऑफ जो म्हणतो, थांबला चालू झाला अशा प्रमाणे दिसून येईल. हं. आणि हे जे सांगतो यामध्ये आपल्याला कमी जास्त जे म्हणतो त्यामध्ये सलगता आपल्याला दिसून नाही येणार नाही. यामध्ये काही प्रमाणात थांबून परत मोठाही चालू होऊ शकतो. हां. अशा पद्धतीने ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. अच्छा. अल निनोचा प्रभाव जो आहे तो आपण मागे चर्चा झाली होती. त्याच्यानुसार तो जुलै, ऑगस्ट नंतर सप्टेंबरपर्यंत वाढत जाईल किंवा राहील असं म्हटलं होतं. मग त्यानुसार तो प्रभाव सुरू झालाय आणि तो आपल्याला कितपत अफेक्ट करतोय आता? नाही, प्रभाव त्याचा साधारणपणे आपण पाठिंबाच्या महिन्यात पाहिलं तर तो प्रभाव दिसायला चालू झालाय. फक्त अल निनो हा घटक एकच नाही आहे. हं. मुळात मी अजून सुद्धा त्यावरती हवामान बदल, जागतिक तापमानवाढीमुळे जो हवामान बदल होतोय, हं. त्याला क्लायमेट चेंज म्हणतो आम्ही. तर तो मुळात ह्या गोष्टी का का कारणीभूत आहे? अल निनो, एमजीओ, मॉडर्न जनरल ऑसिलेशन, आयओडी, इंडियन ओशन डायपोल, हे सगळे टेक्निकल ज्या संज्ञा आहेत ना, हं. हे एक पेरिफेरल गोष्टी आहेत. हां. त्या अनुषंगाने पेरिफेरल गोष्टी आहेत. त्यातला जो मुख्य घटक जो आहे तो हवामान बदल आहे आणि तो बऱ्याच वर्षापासून चालू झालेला आहे. तो बरोबर. काही आता ह्या वर्षी तुम्हाला फक्त त्याची जे लक्षणं दिसतायत, बरं. त्याची सुरुवात खूप आधी झालेली आहे. हं. फक्त त्यामुळं आपल्याला आता काय दिसतंय, की साधारणतः आपल्याला समोर दिसलं उदाहरण, की महिनाभर पाऊस थांबला होता, जूनमध्ये आता सुरू पडायचा झालं. आणि एकदमच तो धो-धो पडायला चालू झाला. हां. ते लक्षणं दिसल्यामुळे आपण म्हणू शकतो, की असं. हां. पण त्याचा ॲक्चुअली वास्तविक जे क्लायमेट चेंज आहे, तो त्याचं काम करतोय चांगल्या हं. प्रकारे.
आत्ता एकूण धरणांची आपली जी परिस्थिती बघितली, म्हणजे जे तळ गाठली होती धरणांनी, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे एक काळ असा होता, की आपल्याला धरणामध्ये 1 टीएमसी पाणी वाढलं तरी आपलं धड-धड, धड-धड वाढायची. पण आता 4-5 टीएमसी पाणी धरणामध्ये जरी आलं, तरी पण आपल्याला आता सध्या तरी बरं वाटतंय. कारण मागं जे कोरडं आहे गेलं होतं. तर धरणांची परिस्थिती आत्ता काय आहे आणि पुराच्या दृष्टीनं काय राहणार आहे? हवामानाच्या दृष्टीनं सांगा. नाही, धरणाची परिस्थिती जी आहे ना, ती लास्ट टाईम आपण जे बोललो होतो ना, तर त्यामध्ये तसंच ते ॲक्चुअली चांगली गोष्ट झाली, की धरण जेवढं कमी पाणी साठा होतं. त्यामध्ये राहिला, त्यामुळं आता ते धरून भरून घेण्यासाठी त्यांच्याकडे चान्स आहे. हो. त्यामुळं कमी कालावधीमध्ये जास्त जो पाऊस पडतोय, त्या धरणातील पाण्याचं नियोजन जलसंपदा आणि पर्यायानं धरण व्यवस्थापनानं चांगलं प्रकारे केलं पाहिजे. हे तितकंच गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन आता परत आणि हा साधारणपणे फर्स्ट वीक आहे जूनचा. हो. जुलैचा पहिला आठवडा आहे. जुलैचा मध्यभाग आणि जुलैचा उत्तरार्ध, त्यामध्ये ऑगस्टचा पहिला आठवडा, हे जे सगळे वेगवेगळे टप्पे आहेत, त्यामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर आपण कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस हा पडलेला आपल्याला जाणून आलेला आहे. हो, हो. तर त्या अनुषंगानं कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस जो पडतो त्याचं नियोजन करणंच हे मुळात गमक आहे महापुराच्या न येण्याचं. हो, बरोबर. म्हणजे पूर हे येत राहतील, छोटे मोठे पूर हे 1-2, 1-2, 3 जे काही असतील ते येत राहतील. हां. पण महापूर त्याचं रूपांतर पर्यायानं महापुरात होऊ नये याची काळजी पूर्णपणे जलसंपदा विभाग, व्यवस्थापन, एनडीआरएफ, या सगळ्यांनी आपत्ती मिळून. व्यवस्थापन जे आहे महाराष्ट्राचं, एकूण भारतात असेल, त्यांनी त्या योग्य प्रकारे घेतलं पाहिजे, हे गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आपण जे Instagramच्या माध्यमातनं किंवा Facebookच्या माध्यमातनं आपण जे प्रश्न विचारत होतात, की यावर्षी पूर, महापूर येईल का? नाही. याचं इतकं सोपं आणि साधं उत्तर नाही. होय किंवा नाही या गोष्टींच्यामध्ये हे एकूण तुमच्या बोलण्यावरनं मला लक्षात येतंय. तर पूर येऊ नये म्हणून काळजी घेणं आणि पूर आला तर काय करायचं या संदर्भामधली काळजी घेणं एवढं मात्र आपल्या हातामध्ये आहे. आता आपण मगाशी चर्चा केली, की सांगलीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं जे मोठं एक ऑफिस आहे किंवा आपत्ती व्यवस्थापनाचं केंद्र आपल्या सांगलीमध्ये आहे. तर त्या केंद्राचं काम कशाप्रकारे चालतंय आणि ते आपल्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे? नाही, तांत्रिक बाबी ज्या आहेत, म्हणजे काही प्रमाणामध्ये भयभीत होऊन माहितीचा आधार न घेता भयभीत झालेलं वेगळं, आणि हं. शासकीय जी माहिती आहे, अधिकृत माहिती, ती तांत्रिक माहिती घेणं कधी चांगलं. तांत्रिक माहितीवरती काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत, आपण त्यातून काय बोध घ्यायचा आणि साक्षर कसं व्हायचं हे त्यातूनच कळतं. तर माझं वैयक्तिक मत ते आहे, की सध्या साधारणपणे जागतिक बँकेकडून जे काही फंडिंग मिळालं आहे 3200 कोटीचं, सांगली महापुराच्या ह्यासाठी, ते सांगली आणि कोल्हापूर महापुराच्या निवारणासाठीच शक्यतो त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. बरोबर. आणि त्यामधून आपण ज्या गोष्टी मेजर केल्या तर त्या गोष्टी घडू शकतील. मेजर करण्याचा अर्थ काय राहतो, की मोजलं तरच ते पुढे गोष्टीचा आपण त्या गोष्टीचा डाटाचा, माहितीचा उपयोग करू शकतो. हं. त्याप्रमाणे खाली जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे दोन्ही जे काही पूर येणाऱ्या नद्या आहेत, त्यांच्या दोन्ही बाजूला आपण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स, त्यातून कलेक्ट होणारा डाटा हं. आणि त्या डाटाचा, त्या माहितीचा उपयोग करून संभाव्य जे काही नियोजन आहे, हं, हं. आपत्ती व्यवस्थापनामध्ये मुळात सगळ्या ह्याच गोष्टी असतात. हं. तर ते निर्णय घेण्यासाठी, हं. पुढचे जे निर्णय फास्ट घेणार आहे आपण, म्हणजे निर्णय क्षमता वाढण्यासाठी ह्या गोष्टीचा खूप मोठा उपयोग होतो. हं. आणि तो उपयोग करून घेण्यासाठी असं इन्फ्रास्ट्रक्चर, अशी जी पायाभूत यंत्रणा जी आहे, तर ती उभारणे खूप गरजेचं आहे. बरं. तर आपण पाहतोय, की पंचगंगा नदी दुथडी भरून वाहायला लागलेली आहे. कृष्णा नदीची पातळी जे आम्ही आज गेलो होतो त्यावेळेला बऱ्यापैकी काल 6 फूट, 6.5 फूट होती. आज 12 फुटाच्या आसपास पोहोचलेली आहे. पाऊस पडतोय कृष्णा नदीमध्ये किंवा इतर नद्यांमध्ये पाणी येणारच. पण या परिस्थितीमध्ये आपण योग्य ती सर्वांनी काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. वेळोवेळी अशा पद्धतीचे अपडेट आम्ही आमच्या चॅनेलवरनं देतच आहोत आणि ही माहिती तुम्ही ऐका, इतरांपर्यंतही पोहोचवा, जेणेकरून लोक हवामान साक्षर होतील आणि त्यातून पुढले जे धोके आहेत, हे धोके टळतील. तर तुम्ही जी माहिती दिलीत आणि याच्यासाठी वेळ काढलात, तुमचा जो अभ्यास सुरू आहे त्यातून, त्याबद्दल थँक यू. आभारी आहे. धन्यवाद.